तर झालं असं की काही दिवसांपूर्वी ना पोटदुखीच्या त्रासाने मी आजारी होते आणि त्यासाठी मी सरकारी हॉस्पिटलमध्ये गेले. हल्ली कुडाळमध्ये महिलांसाठी आणि बाळांसाठी एक नवीन अद्ययावत हॉस्पिटल उघडलं आहे, त्यामुळे खूप बरं होतं आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण एक गोष्ट मला खटकली, ती म्हणजे सरकारी रुग्णालयांमध्ये, कुडाळमधल्या सरकारी रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी होत नाही. त्याचं कारण मला माहिती नाही. पण मला पोटदुखीचा त्रास असल्याने मला सोनोग्राफी करायला सांगितली होती आणि जी तिथे अवेलेबल नसल्याने, जर सरकारीमध्ये तुम्हाला सोनोग्राफी करायची असेल तर एकतर ओरोस किंवा सावंतवाडीला जाण्याचा सल्ला दिला किंवा मग तुम्ही प्रायव्हेटमध्ये सोनोग्राफी करू शकता. तर मला ओरोस किंवा सावंतवाडीला जाण्यापेक्षा प्रायव्हेटमध्ये सोनोग्राफी करणं सोपं वाटलं, त्यामुळे मी प्रायव्हेटमध्ये केली. पण प्रायव्हेटमध्ये सोनोग्राफी करायचे जे रेट्स आहेत ते बऱ्यापैकी महाग असतात आणि सगळ्यांनाच परवडतील असे नाही. तर मला समजत नाही आहे की एवढी सगळी व्यवस्था असताना, एवढं मोठं हॉस्पिटल बांधलेलं असतानासुद्धा कुडाळमधल्या सरकारी रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी का होत नाही. कारण जेव्हा मी गेले होते त्यावेळीसुद्धा तिथे गरोदर महिलांचं प्रमाण बऱ्यापैकी होतं आणि माझ्यासारख्या ज्या महिला आहेत, ज्या अन्य कारणाने तिकडे येतात, त्यांना सोनोग्राफीचा सल्ला दिला गेला, तर ते फार त्रासिक होतं की कुडाळवरून ओरोस किंवा सावंतवाडीला फक्त सोनोग्राफीसाठी जाणं. तर माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि कुडाळमध्ये सुद्धा सोनोग्राफीची सोय करावी, जेणेकरून महिलांना कुठे बाहेर गावी जाण्याची गरज पडणार नाही.